सुनील कांबळे बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जलसंरक्षणाचा संकल्प करण्याचं आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून प्रधानमंत्र्यांचं आवाहन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू काश्मीरमधल्या 20,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मुंबईत प्रदान केला जाणार. आणि देशातल्या नागरिकांना मिळाल्या कोरोना प्रतिबंधक लशीच्या 187 कोटी 58 लाखाहून अधिक मात्रा. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जलसंरक्षणाचा संकल्प करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून ते आज देशातल्या नागरिकांशी संवाद साधत होते. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जलसंरक्षणाचा संकल्प करण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून ते आज देशातल्या नागरिकांशी संवाद साधत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशात जलसंरक्षणावर भर दिला जातो आहे. या कालावधीत देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवर तयार केले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी देशातल्या नागरिकांना केलं. आपल्या पूर्वजांनीही जलसंरक्षणावर भर दिल्याची आठवण त्यांनी करून दिली. यावेळी त्यांनी वाल्मिकी रामायण, सिंधू हडप्पा संस्कृतीतील उदाहरणं लोकांना सांगितली. देशातल्या विविध भागात जलसंरक्षणासाठी होत असलेल्या पारंपरिक उपायांची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली. क्या आप जानते हैं कि मुंबई में वो कौन सा म्यूजियम है जहां हमें बहुत ही रोचक तरीके से करेंसी का इवोल्यूशन देखने को मिलता है? यहां ईसा पूर्व 6ठी शताब्दी के सिक्के मौजूद हैं तो दूसरी तरफ ई मनी भी मौजूद है. भीम यूपीआय देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि नागरिकांच्या दैनंदिन सवयीचा भाग झाला आहे. अगदी छोट्या छोट्या गावातही यूपीआयच्या माध्यमातून देशात होत असलेल्या रोखविरहित व्यवहारांचं त्यांनी आजच्या मन की बातमध्ये कौतुक केलं. काही नागरिकांनी रोखविरहित दिवस कसा साजरा केला याविषयी त्यांनी अधिक माहिती दिली. देशात सध्या दिवसाला 20,000 कोटींचे व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून होत आहेत. गेल्या महिन्यात एकूण 10 लाख कोटींचे व्यवहार झाल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली. साथियों, पिछले कुछ सालों में भीम यूपीआई तेजी से हमारी इकोनॉमी और आदतों का हिस्सा बन गया है. अब तो छोटे छोटे शहरों में और ज्यादातर गांवों में भी लोग यूपीआई से ही लेन देन कर रहे हैं. डिजिटल इकोनॉमी से देश में एक कल्चर भी पैदा हो रहा है. गली नुक्कड़ की छोटी छोटी दुकानों में डिजिटल पेमेंट होने से उन्हें ज्यादा से ज्यादा ग्राहकों को सर्विस देना आसान हो गया है. उन्हें अब खुले पैसों की भी दिक्कत नहीं होती. आप भी यूपीआई की सुविधा को रोजमर्रा के जीवन में महसूस करते होंगे. कहीं भी गए, कैश ले जाने का, बैंक जाने का, एटीएम खोजने का झंझट ही खत्म. मोबाइल से ही सारे पेमेंट हो जाते हैं. लेकिन क्या आपने कभी सोचा है कि आपके इन छोटे छोटे ऑनलाइन पेमेंट से देश में कितनी बड़ी डिजिटल इकोनॉमी तैयार हुई है? इस समय हमारे देश में करीब 20,000 करोड़ रुपए के ट्रांजैक्शन हर दिन हो रहे हैं. पिछले मार्च के महीने में तो यूपीआई ट्रांजैक्शन करीब 10 लाख करोड़ रुपए तक पहुंच गया. इससे देश में सुविधा भी बढ़ रही है और ईमानदारी का माहौल भी बन रहा है. अब तो देश में फिनटेक से जुड़े कई नए स्टार्टअप भी आगे बढ़ रहे हैं. मैं चाहूंगा कि अगर आपके पास भी डिजिटल पेमेंट और स्टार्टअप इकोसिस्टम की इस ताकत से जुड़े अनुभव है तो उन्हें साझा करिए. आपके अनुभव दूसरे कई और देशवासियों के लिए प्रेरणा बन सकते हैं. सर्वसामान्य आणि दिव्यांग व्यक्तींच्या आयुष्यात तंत्रज्ञानामुळे होत असलेल्या बदलांचा उल्लेख त्यांनी आज केला. यावेळी त्यांनी व्हॉइस ऑफ स्पेशली एबल्ड पीपल संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींसाठीच्या दिव्यांग कला दालनाची माहिती दिली. गेल्या मे महिन्यात परीक्षा पे चर्चा या माध्यमातून प्रधानमंत्र्यांनी देशातल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी गणिताविषयी अनेक विद्यार्थ्यांनी भीती व्यक्त केली होती.
त्या पार्श्वभूमीवर त्यांनी वैदिक गणिताचं महत्त्व सर्वसामान्यांना समजावून सांगितलं. स्वामित्व योजना हा आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं ग्रामीण भागाचा विकास आणि विश्वास वाढवण्याचा नवा मंत्र आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नव्या तंत्रज्ञानाचा लाभ जनतेच्या कल्याणासाठी करून घेणं हा खेड्यांमध्ये सुशासन प्रस्थापित करण्याच्या आपल्या प्रयत्नांचा गाभा आहे, असं ट्विट त्यांनी केलं आहे. स्वामित्व योजना ग्रामीण भागातल्या जनतेला आत्मनिर्भर करून मोठं परिवर्तन घडवत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/marathi या संकेतस्थळावर वाचता येतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू काश्मीरमध्ये सुमारे 20,000 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. आज त्यांनी अमृत सरोवर मोहिमेची घोषणा केली. या अंतर्गत देशातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये 75 सरोवर निर्माण केले जाणार आहेत. राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त संभा जिल्ह्यात पल्ली इथं आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री सहभागी झाले. या सोहळ्यात त्यांनी देशभरातल्या सर्व ग्रामसभांना संबोधित केलं. जम्मू काश्मीरसारख्या छोट्या राज्यात 20,000 कोटी रुपयांचे प्रकल्प ही मोठी गोष्ट असून यामुळे या भागाचा विकास होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रकल्पांमुळे इथल्या स्थानिक तरुणांना रोजगार मिळेल, असं ते म्हणाले. आज 100 जनऔषधी केंद्र त्याचप्रमाणे स्वामित्व कार्डांचं वाटप केल्याचं त्यांनी सांगितलं. स्वामित्व कार्डामुळे खेड्यापाड्यात नव्या शक्यता निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज बनिहाल ते काजीगुंड इथल्या बोगद्याचं, त्याचप्रमाणे पल्ली इथं 500 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा संयंत्राचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं. पल्ली गाव शून्य कार्बन उत्सर्जनाच्या दिशेनं करत असलेल्या वाटचालीबद्दल प्रधानमंत्र्यांनी अभिनंदन केलं. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मुंबईत प्रदान केला जाणार आहे. संध्याकाळी हा समारंभ होणार आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ सुरू केलेला हा पुरस्कार राष्ट्र उभारणीत अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला यावर्षीपासून दिला जाणार आहे. कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, अनेक ज्येष्ठ उद्योजक, मंगेशकर कुटुंबीय, चित्रपट क्षेत्रातले मान्यवर उपस्थित राहणार आहेत. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 187 कोटी 58 लाखाच्या वर गेली आहे. त्यात 85 कोटीपेक्षा जास्त नागरिकांना 2 तर 2 कोटी 53 लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना 9 कोटी 94 लाखापेक्षा जास्त तर 12 ते 14 या वयोगटातल्या लाभार्थ्यांना 2 कोटी 95 लाखापेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. आज सकाळपासून 1,30,000पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालंय. राज्यात आज सकाळपासून 3,000 नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या 16 कोटी 39 लाखाच्या वर गेली आहे. त्यात 7 कोटी 16 लाखापेक्षा जास्त नागरिकांना 2 मात्रा तर 21,70,000पेक्षा जास्त लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली. 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना 64,51,000पेक्षा जास्त तर 12 ते 14 या वयोगटातल्या लाभार्थ्यांना 22,46,000पेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. देशात काल कोरोनाचे 2,593 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे देशभरात उपचाराधीन रुग्णांची संख्या आता 15,873 झाली आहे. देशात रुग्ण बरे होण्याचा दर 98.75% असून देशभरात आतापर्यंत 83 कोटी 47 लाख चाचण्या घेतल्या गेल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जलसंरक्षणाचा संकल्प करण्याचं आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून प्रधानमंत्र्यांचं आवाहन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जम्मू काश्मीरमधल्या 20,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी. पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मुंबईत प्रदान केला जाणार. आणि देशातल्या नागरिकांना मिळाल्या कोरोना प्रतिबंधक लशीच्या 187 कोटी 58 लाखापेक्षा जास्त मात्रा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.